शिक्षण पाटील, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे तो गोपाळकाळा। सर्वांना पहिलं प्रथम गोपाळकाळ्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा। तर मित्रांनो, आज आपण आलो ते कुर्डूस दहीहंडी। गेल्या वर्षी बघितला तुम्ही एक ठराविक असा अनुभव तर तुम्हाला आज या व्हिडिओतून पाहायला भेटेल। तर आपल्यासोबत आहे दादा, काय हंडीबद्दल दादा काय सांगू शकशील? सर्वप्रथम आपण आलेले सगळे पत्रकार बंधू मित्र, काही भगिनी सुद्धा इथे आलेले आहेत, दृकश्राव्य माध्यमाचे प्रतिनिधी आहेत, प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी आहेत, त्या सर्वांचं आमच्या या देऊळाळी गोविंदा पथकाकडून हार्दिक आम्ही स्वागत करतो। 22 ऑगस्ट 1992 साली देऊळाळी गोविंदा पथकाकडनं या विहिरीवरच्या दहीहंडीची अनोखी एक स्पर्धा गोपाळकाला काहीतरी एक विशेष आपल्याला मानवी मनोरे न रचता आपल्याला लोकांना काहीतरी एक वेगळं दाखवता येईल या संकल्पनेतून आमच्या या आळीतील एक तरुण जी मंडळी होती, मग त्याच्यात आमचे शेरमकर परिवार, पिंगळे परिवार, थळे परिवार, केणी परिवार, पाटील परिवार या सगळ्या होतकरू तरुण मित्रांना एकत्र येऊन एक असा संकल्प केला की त्यांना संकल्पना सुचण्याचं कारण असं आहे की आमच्या गावात कातळाळीमध्ये किंवा तिकडं श्रीराम मंदिराच्या इथंमध्ये आपण सावरीचं जे लाकूड म्हणतो, काटेसावर म्हणतो, त्या काटेसावरीच्या लाकडाची पहिली हंडी आपण त्याच्यावर बांधायचो। कुठलाही मानवी मनोरा न रचता ती हंडी उडी मारून फोडायची असते। त्याचे मला वाटतं जनक पहिले मला वाटतं आमच्या काचळकेळीतले एक सामाजिक कार्यकर्ते कांचन केणी, आणि त्या कांचन केणी याच समाज बांधवानं ही मला वाटतं आमच्या दहीहंडीला पहिला जो हात लागला तो मला वाटतं त्यांचा पहिली हंडी त्यांनी फोडली। मला वाटतं हंडी माझ्या माहितीनुसार आणि आमच्या सगळ्या माहितीच्या की बाबा त्यांना तो मान पहिला जातो। ती कोणत्या साली होती? ती 1992 सालापासून आम्ही हे चालू केली प्रथा। नमस्कार, नाव सांगा ना तुमचं? कांचन नामदेव केणी। मामा, ही आजची जी आपली विहिरीमध्ये दहीहंडी एक जुनी परंपरा आहे, त्याच्याबद्दल सांगा थोडंसं। ही जुनी परंपरा म्हणजे मुंबईकरांच्या मदतीने विहीर पहिली बांधण्यात आली 20/5/1954ला। बांधल्यानंतर ही विहीर म्हणजे पोहण्यासाठी आणि ही विहीर पाणी पिण्यासाठी, ह्या विहिरीचं एकदम पाणी पिण्यासाठी एकदम हे लागायचे, म्हणजे रुचकर असं पाणी कुठेच पियाला मिळायचे नसते। आणि हे पाणी म्हणजे आमच्या गावकऱ्यांचे एक प्रकारे तोंडी लागलेलं होतं, याची चव कुठेच मिळत नव्हती अशी ही विहीर। पण ही 1992 पासून ह्या आमच्या देऊळाळी मंडळाने जी दहीहंडी भांडाची सुरुवात केली, त्यामध्ये विद्याधर पिंगळे, विकास थळे असे बरेचसे हे पोरं ही हंडी बांधण्याची सुरुवात केली आणि तिथपासून ही परंपरा चालू झाली। आणि खरोखरच ही परंपरा आजपर्यंत म्हणजे ह्या विहिरीचं नाव जवळजवळ देशभरात गेलेलं आहे। ह्या विहिरीचं नाव पोहण्यासाठी आहे, हिचं डबरे नाव, आणि तिचं लांबणी ती पाणी पिण्यासाठी होती आणि ही पोहण्यासाठी अशी गावकरी म्हणजे ह्या मुलांसाठी पोहण्यासाठी पाणी पिण्यासाठी ही मजबूत म्हणजे आज जवळजवळ 54ला बांधलेली विहीर अद्यापपर्यंत तिचे एक तोडसुद्धा गेलेली नाही अशी मजबूत बांधलेली आहे। आणि गावकऱ्यांच्या श्रमदानाने आणि मुंबईकरांच्या मदतीने ही विहीर बांधण्यात आलेली आहे, अशी ही परंपरा चालू आहे। आणि काका, पहिली हंडी कोणी फोडली होती? 1992ला जेव्हा पहिली हंडी बांधली या विहिरीवर? पहिली हंडी फोडली होती मीच फोडली होती ती। तेव्हा तुमचं वय काय होते? तेव्हा माझे वय असेल जवळजवळ, आता माझे 69 वय आहे। 69? हां, म्हणजे पण काय फोडणार हंडी? यावर्षी पण फोडणार नाही, आता काय, आता वय झालं, आता कसं फोडता येणार, आता तरुण पिढी आहे। पण मामा, जगामध्ये मला तरी वाटतं ही अशी पहिलीच दहीहंडी असेल जी कुर्डूस गावामध्ये एक आगली वेगळी दहीहंडी, त्या दहीहंडीबद्दल काय सांगाल? कारण का संपूर्ण देशामध्ये जगभरामध्ये अशीच पहिली आपली दहीहंडी फोडते, काय सांगाल? ही दहीहंडी जगामध्ये प्रसिद्ध झाली म्हणजे ह्या आमच्या देऊळाळे मंडळीने आणि गावकरी जवळजवळ ही प्रसिद्ध केलेली आहे आणि तिची परंपरा आज सगळी जगभर झालेली आहे। ही विहिरीतली हंडी अशी हिची परंपरा आणि हिचं नाव लौकिक जगात झालेलं आहे। शेवटचा प्रश्न मामा, ही संपूर्ण जी मंडळी बघतात, तरुण पिढी बघताय, आज वर्षानुवर्षीची आपली परंपरा टिकवताना बघायला भेटतं, या अशा मुलांकडे बघून तुम्हाला काय वाटतं आज? ह्या मुलांकडे बघून आणखी उत्साह असा वाटतोय मला आणि आणखी जगण्याची माझ्यात कुवत वाढावी असं वाटतंय। एक नंबर, ठीक आहे मामा।
धन्यवाद. हां सर. मित्रांनो अशी आपली आहे कोडूस गावची. तर मित्रांनो बघितलीत आपण कुरडूस दहीहंडी आणि दहीहंडी आता बांधलेली आहे आणि थोड्याच वेळात गोविंदा पण आपले सर्व पथक आलेले आहेत, येतील आता. सुरुवात तर झाले. हा आवाज आहे रे. बघताय कुरडूस दहीहंडी 2025 ट्रॉफ्या. त्या प्रथम क्रमांकाचा जो मानकरी शिक्षक आहे मोठा गदा आहे गदा. तर मित्रांनो समोर बघताय ते गर्दी. कुरडूस गावची परंपरा जे 7 समुद्र पार गेलेली ती आपली कुरडूस गावची दहीहंडी. बरेच असे पब्लिक बरेच असे गोविंदा पथक इथे आता हजर झालेले आहेत. बघताय गर्दी. आता थोड्याच वेळात एक दहीहंडीचे सुरुवात होईल. फोडण्याचा प्रयत्न असतो, सुरुवात होईल. प्रत्येक गोविंदा पथक हा प्रयत्न करत असतो. बरेच असे पब्लिक. पहिला प्रयत्न अयशस्वी झाला तर काय आता दुसरा काय चान्स तुम्ही यावर्षी नवीन गोविंद तुम्हाला भेटेल का? या हंडीचा मान घेणार का तुम्ही? आता
आज दही अंडी फोडणार आपला बेस्ट सेम तोच आहे, टीम सेम हीच आहे. तर यावर्षी काय होणार, कितव्या प्रयत्नात तुम्ही ही अंडी फोडणार? किती प्रयत्न तरी होऊ शकता. आता तुम्हाला पहिल्या ह्याच्याने अंदाज आला असेल त्यांचा पहिला प्रयत्न अयशस्वी झालेला आहे. प्रयत्न एकदम चांगला प्रयत्न होता मित्रांनो. धीरज खरे प्रयत्न करतोय आता, बहुत आगे आहे. छान प्रयत्न होता. शंभो बिडभाव दुसरा प्रयत्न बघूया काय होतं आता. छान प्रयत्न होता मित्रांनो शंभो बिडभावचा. जबरदस्त मित्रांनो प्रयत्न बघितला जाता. हा पहिला पॉईंट असेल तो जवळपास अंडीच्या पोचला.
तर मित्रांनो पुन्हा एकदा आकाश सज्ज बघूया गेल्या वर्षीचा चॅम्पियन काय करतात. शांती बघा कशी शांत एकदम झालाय कारण आता हात लागणार आहे. बघूया. चॅम्पियन आकाश सलग 7व्यांदा तर मित्रांनो कुर्डूस गावची दहीहंडी मानाची दहीहंडी साता समुद्रपाजीची चर्चा होती. तर 7 वर्ष सलग आकाश याचा मानकरी झाला, सलग 7 वर्ष चॅम्पियन. तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.